नमस्कार, भीमाशंकर टाइम्समध्ये आपलं सरचं स्वागत। आपण आता पाहूयात की घोडेगाव पेठ जिल्हा परिषद गटाची निवडणूक जवळ आली आहे। 2-4 दिवसातच या ठिकाणी कार्यक्रम जाहीर होईल असं वाटतंय, म्हणजे असे चर्चेतून कळते। परंतु आत्ताच 1-2 ते 3 दिवसापूर्वी घोडेगाव सावडी चौकावर दिवाळी पहाट म्हणून एक कार्यक्रम झाला आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण आता पाहूया। हा कार्यक्रम झाल्यानंतर आता घोडेगावचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपचं नाव आहे एकच मिशन घोडेगावचे संरक्षण। तर या ग्रुपवरती आता आपण पाहू शकतो की या ग्रुपवरती जे आपल्या घोडेगावचे ग्रामपंचायतचे सरपंच होते, जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांचं नाव नाना गाडे, ते एकदम घोडेगावमध्ये एकदम नावलौकिक होते। आणि त्यांचे चिरंजीव मंगेश गाडे आहेत। त्यांनी त्या दिवाळी पहाटवर जो कार्यक्रम झाला, त्या दिवाळी पहाटवर एक SMS म्हणजे एक कविता टाकलेली आहे, ती मी तुम्हाला वाचून दाखवतो। त्या कविता आता वाचून दाखवतो। दिवाळी पहाट वगनाट्य, पडणारच आहे खाट, कशाला पाहिजे दिवाळी पहाट। ही कविता मंगेश गाडे यांनी या एकच मिशन घोडेगावचे संरक्षण या ग्रुपवर टाकलेली आहे। आणि त्याच खाली आपण पाहू शकतो, जरा जवळ घ्या, की अमोल वामन काळे यांनी स्माइली चे जे चित्र आहेत, म्हणजे असे 3 हे आहेत स्माइली, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि खाली त्यांनी टाकले हंगामी वळवळ। 5 वर्ष झाले झोपले होते असावे, काय 5 वर्ष झोपले असावे, परत 3 स्माइली टाकले। आणि त्यानंतर खाली टाकले त्या पैशांमध्ये पूरग्रस्तांना थोडीफार का होईना मदत झाली असते, असा SMS घोडेगावचे अमोल वामन काळे यांनी या ग्रुपवर टाकलेला आहे। त्याचप्रमाणे आता दुसरा आपण पाहूया की भीमाशंकर टाइम्सने एक एक्झिट पोल टाकला होता। आणि त्या एक्झिट पोलमध्ये कमेंट आल्या। आता त्या कमेंट तुम्हाला वाचून दाखवतो। आता तो एक्झिट पोल काय होता आणि त्या कमेंट काय आहे। आता हा एक ग्रुप आहे, सोमनाथ काळे मित्रमंडळ नावाने ग्रुप आहे। त्या ग्रुपवर एक एक्झिट पोल टाकला होता। ते सगळ्याच ग्रुपवर, घोडेगावच्या बऱ्यापैकी ग्रुपवर एक्झिट पोल भीमाशंकर टाइम्सने टाकला होता। आणि हा एक्झिट पोल पाहू शकतो, हा तो एक्झिट पोल पाहतोय ग्रुपवर, ग्रुप हे करून, तर ह्याच्यावर हा एक्झिट पोल आहे। हा एक्झिट पोल आहे भीमाशंकर टाइम्सने टाकलेला। आता ह्या एक्झिट पोल मध्ये असं लिहिलं होतं, पंचायत समिती निवडणुकीत देवीदास दरेकर वर्सेस कपिल काळे अशी लढत झाली तर कोण निवडून येऊ शकतं। तर यामध्ये आता आपण पाहू शकतो, आता हे मताधिक्य हार जीत असते, त्याबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही। एक्झिट पोल आहे हा। त्यानंतर कमेंट आल्या बऱ्याच। आता ह्याच्यातले 1 ते 2 मी कमेंट वाचून दाखवतो, बाकी काय सांगत नाही। परंतु यामध्ये अशी कमेंट आली आहे, सुधीर दातीर का काय नावाने आहे, नको ती खडी नको डांबर, आमचा कपिल भाऊ 1 नंबर, अशा कमेंट आहे। आता अशा बऱ्याच कमेंट आहेत, आता पाहू शकतो आपण। आता आपण पाहिलं की कशा पद्धतीने आता जिल्हा परिषद निवडणुकीचं वातावरण हळूहळू तापत चाललेलं आहे। आणि यामध्ये अनेक इच्छुक आहेत। देवीदास दरेकर यांनी त्यांच्या पत्नी आहेत, त्यांना फेसबुकवर या ठिकाणी जाहीर केलेलं दिसतंय की
निवडणूक 2025 लक्ष आणि अजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट किंवा शिंदे गटातून देवीदास दरेकर यांच्या पत्नी उभं राहण्याची म्हणजे त्या याच्यावर उमेदवारी घेण्याची शक्यता आहे जिल्हा परिषदला. त्यावर अजूनही चर्चा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सौ रत्नाताई गाडे असतील, अजूनही काही उमेदवार असतील, आपल्याला काय अजून काय त्याची काही अजून हे मिळाली नाही, लिंक मिळाली नाही किंवा इच्छुक कोण आहे अजूनही जरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजूनही कोण दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून अजूनही कोणी इच्छुक असलेलं आपल्याला दिसत नाही. पाहूया पुढं काय काय होतं ते. भीमाशंकर टाइमसाठी किशोर वाघमारे, आंबेगाव.